नवरात्रोत्सव जोरात असतो, पुण्यात देखील आपण पाहिलं नाना पाटेकर यांनी त्याचं आयोजन केलं आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गिरीश पुष्पा म्हणून जे ड्रम वाजवणारे आहेत, ढोलक वादक जे आहेत त्यांना या त्या ठिकाणी त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे आणि पुण्यात देखील गरबा आणि दांडिया मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना आपण पाहतो। ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे। जसं गोविंदा झाला, गणपती झाले, आता नवरात्रोत्सव आहे, पुढे दसरा दिवाळी आहे। खरं म्हणजे संस्कृती, सण, उत्सव, परंपरा वाढवण्याचं, जोपासण्याचं महाराष्ट्र सगळ्यात आघाडीवर आहे आणि महाराष्ट्रातली जनता जी आहे हे असे सण उत्सव साजरा करण्यामध्ये खूप देशामध्ये आघाडीवर असल्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र हे संस्कृती आणि सणांचं माहेरघर आहे आणि म्हणून आज इथे पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गरबा दांडिया होतोय आणि सण उत्सव साजरे होत आहेत। याबद्दल मी नाना भानगिरे, त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व देवी भक्तांचं देखील मनापासून स्वागत करतो। मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे, राज्याची काही आपत्ती आलेली आहे, काय साधारणतः मागणी केली आहे, किती साधारणतः केंद्र सरकारकडून अपेक्षित? खरं म्हणजे काल पण गृहमंत्री अमित शाह साहेबांना मुख्यमंत्री महोदयांनी आणि मी निवेदन दिलं की आपल्याला या ज्या आपत्तीमध्ये, संकटामध्ये शेतकरी सापडले त्यांना मदत केली पाहिजे आणि आज मुख्यमंत्री स्वतः देशाचे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन महाराष्ट्राच्या वतीने दिलं आहे की या शेतकऱ्यांच्या, बळीराजाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। बळीराजाच्या डोळ्यामध्ये आता अश्रू आहेत आणि ते पुसण्याचं काम सरकारने करणं आमची जबाबदारी आहे। राज्य सरकार तर पूर्ण मदत करणार त्यांना, या मदतीमध्ये कुठेही हात आकडता घेणार नाही। थोड्या अटी शर्ती ज्या आहेत थोड्या बाजूला ठेवायला लागल्या तरी त्या ठेवल्या जातील, अटी शर्ती शिथिल केल्या जातील, परंतु शेतकऱ्याचे झालेलं प्रचंड नुकसान जे आहे या नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागं राज्य सरकार उभं राहील आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। शेतकऱ्यांना नेहमी मदत केली आहे। शेतकरी सन्मान योजना या ठिकाणी मोदी साहेबांनी सुरू केली आणि वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांना कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेतला। तसाच निर्णय राज्य सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजना करून घेतला। त्यामुळे नेहमी शेतकऱ्यांच्या मागे केंद्र सरकार पण उभं राहिले, प्रधानमंत्री महोदय पण उभे राहिलेत आणि नक्की यावेळी देखील केंद्र सरकार देखील आणि प्रधानमंत्री मोदी साहेब उभे राहतील। नाही, यामध्ये संकट एवढं मोठं आहे की अशा वेळेस शेतकऱ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी कमी आहे आणि म्हणून कर्जमाफीचा जो विषय आहे, कर्जमाफीचा देखील निर्णय शेतकऱ्यांसाठी घ्यावा लागेल। मी स्वतः बांधावर गेलो, मंत्री सगळे बांधावर गेले, आम्ही स्वतः डोळ्यांनी सुरू पुसणं ही प्राथमिकता आहे आणि म्हणून याला प्राथमिकता आम्ही देणार आणि कर्जमाफीचा जो विषय आहे तोही निर्णय सरकार नक्की घेणार आणि शेतकऱ्याच्या मागं सरकार उभं राहणार। राज्य सरकारने एक GR काढलेला आहे, त्या GR मध्ये मोठी चूक केलेली आहे। आपलं बाळासाहेब ठाकरे आपलं दवाखाना संदर्भाचा GR आहे, ज्यामध्ये बाळासाहेबांचं नाव बाळासाहेब ठाकरे असं कशामध्ये राज्य आरोग्य विभागात कधी नवीन आलाय? GR काढला। अरे तो तर GR जुना आहे ना, जुना जे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे मी मुख्यमंत्री मी असताना तो निर्णय घेतलेला आहे आणि बाळासाहेब आहेत, ते बाळासाहेबच राहणार, हिंदू हृदय सम्राटच राहणार। त्यामुळे काही तांत्रिक काही चूक असेल, त्रुटी असेल ती दूर केली जाईल।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.